जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ आपल्याला सुंदर अशी गोष्ट सांगतात. समर्थ म्हणतात की प्रत्येकाला परमेश्वराने जन्माला घातल्यावर एक तरी गुण देऊनच जन्माला घातलेला आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की कोणालाही कमी लेखू नका, तुच्छ लेखू नका, मत्सर करू नका, द्वेष करू नका आणि अहंकार तर करूच नका, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की दोघं मित्र होते आणि दोघांनाही खूप कंटाळा आला होता. त्यामुळे ते समुद्र ठिकाणी फिरायला गेले होते. त्यांनी खूप दिवसभर एन्जॉय केला. समुद्रामध्ये त्यांनी आंघोळ केली, समुद्रामध्ये त्यांनी खेळले, एकमेकाच्या अंगावर माती फेकली. खूप असं त्यांनी निसर्गाचा आनंद लुटला आणि खूप असं त्यांना खूप छान वाटलं, बरं वाटलं. पण ज्यावेळेस संध्याकाळ होऊ लागली त्यावेळेस मात्र दोघंही म्हणाले की आता खूप वेळ झालेला आहे, आता आपल्याला इथून निघावं लागेल. त्यावेळेस दुसरा मित्र म्हणला की मला समुद्राला सोडून जाऊ वाटेना, खूप छान वाटत आहे, अजून थोडा वेळ थांबूया. पण वेळ कमी असल्यामुळे दोघांनाही ठरवलं की आता आपण निघूया. त्यावेळेस मात्र निघताना त्यांनी समुद्राला आभार व्यक्त करायला पाहिजे होते, त्याला थँक्यू म्हणायला पाहिजे होतं. पण मात्र दोघाही मित्रांनी त्याचे आभार व्यक्त न करता त्याची निंदा करू लागले. काय अरे, तू एवढा मोठा समुद्र, पण तुझ्या या समुद्राच्या पाण्यामध्ये कोण आंघोळीसाठी वापरत नाही, पिण्यासाठी वापरत नाही, शेतीसाठी वापरत नाही आणि कुठल्याही झाडाला तुझं पाणी घातलं जात नाही. तुझा काही उपयोग नाही. या सृष्टीवर येऊन तुला काडी मात्र सुद्धा उपयोग नाही, असं त्या समुद्राला ते निंदा करू लागले, नावं ठेवू लागले. दिवसभर त्याच्याच पाण्यात ते खेळले, आनंद लुटला आणि मग मात्र जाताना त्याला नावं ठेवू लागले. मग मात्र समुद्र काहीही बोलला नाही आणि असं करत करत नावं ठेवून निघून गेले. त्यावेळेस अचानक आवाज आला. समुद्र म्हणाला, थांबा, तुम्ही मला नावं ठेवताय, पण माझ्यामुळेच तुम्ही उत्तमाचं जेवण करता, माझ्यामुळेच तुम्ही उत्तम जेवता. त्यावेळेस मात्र मित्रांना कळेना. मित्रांनी विचारलं की ह्याचा अर्थ काय? त्यावेळेस समुद्र म्हणाला की माझ्यामुळेच मीठ तयार होतं आणि मिठामुळेच जेवणाला चव येते. मिठाशिवाय सर्व पदार्थ आळणी लागतात, जेवू वाटत नाही आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण उत्तमाचा आहार घेताय. मीठ नसेल ते अन्न तुम्ही जेवून दाखवा. त्यावेळेस मात्र दोघांनाही खूप वाईट वाटलं. दोघंही समुद्राच्या पाया पडू लागले आणि म्हणू लागले की आमचं चुकलं, आम्हाला क्षमा कर आणि आम्ही खूप तुझी निंदा केली, नावं ठेवलं, पण खरंच मिठाशिवाय अन्नाला चव नाही आणि त्यामुळे त्या दोघांनीही समुद्राची माफी मागितली. मग समर्थ म्हणतात की प्रत्येकाला काही ना काहीतरी गुण देऊनच परमेश्वराने जन्माला घातलेला आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की कोणालाही नावं ठेवू नका, प्रत्येकामध्ये एखादा गुण चांगला असतो. जय सद्गुरू.